नमस्कार शेतकरी मित्र हो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऊर्जा या विषयावर बोलणार आहोत. ऊर्जा उद्योग सध्या सगळ्यात झपाट्याने वाढणारा, जास्तीत जास्त रिटर्न देणारा असा गतिशील उद्योग आहे. देशात नव्हे जगात त्याला खूप मोठ्या प्रमाणात गती आहे. पण या उद्योगामध्ये खूप प्रकार आहेत. म्हणजे विद्युत ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल, अजून सगळे वेगवेगळे सोर्सेस ऊर्जेचे आहेत. ते एकातून आपण दुसऱ्यात रूपांतरित करत असतो. पण या सगळ्या प्रकारामध्ये मात्र शेतकऱ्यांना कुठं स्थान आहे, त्यांना काही वाटा मिळतो या उद्योगातला असं दिसत नाही. पण तरीसुद्धा केंद्र सरकारनं ऊर्जा मंत्रालयाच्या मार्फत म्हणजे MNRE मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या एनर्जी मिनिस्ट्रीच्या अंतर्गत मोठमोठ्या कंपनीजला आपल्याच बाजूला एक को जनरेशन प्लांट चालू करायची मुभा दिलेली आहे. हा को जनरेशन प्लांट काय करणार आहे तर विद्युत ऊर्जा तयार करणार आहे. कशापासून तयार करणार आहे तर ब्रिकेट्स आणि पॅलेट्स. आता हे ब्रिकेट्स आणि पॅलेट्स बनतात कसे तर शेतीतला जो टाकाऊ माल आहे म्हणजे मकाच्या बिट्ट्या असतील, कपाशीची बोंडं असतील किंवा ऊसाचं पाचट असेल किंवा कुठली टर्फल असेल, लाकूड फाटा असेल, लाकडाचा भुसा असेल, अशा टाकाऊ जे की शेतकऱ्यांच्या कामाची नाही आहे ती गोष्ट आपण बऱ्याच वेळेस पीक काढल्यानंतर अशी जळून टाकतो. तर त्यातनं हे ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स बनतात आणि ते जाळून पुन्हा एकदा औष्णिक विद्युत प्रकल्पाअंतर्गत विद्युत ऊर्जा तयार होते. ही स्वतःच आपल्या कंपनीच्या बाजूला एका को जनरेशन प्लांटमध्ये तयार करण्याची त्यांना आपण मुभा दिलेली आहे सरकारने. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज आणि अनुदानं पण दिलेली आहेत. फंड्स त्याला त्यांनी अलॉट केलेलं आहे. म्हणजे अक्षरशः 45 लाखापासून काही 5 कोटी तर अक्षरशः 140 कोटीपर्यंतच्या या ठिकाणी या योजना आहेत. पण आपला मुद्दा असा आहे की त्या कंपनीला जी कुठली विद्युत ऊर्जा लागणार आहे त्याने ते बाजूलाच तयार करायची, स्वतः वापरायची असा हा सगळा कॉन्सेप्ट आहे. पण ती जी विद्युत ऊर्जा आहे ती आपण आपापल्या गावात का नाही बनवू शकत? आपल्याच गावामध्ये आपल्या शेतातल्या टाकाऊ मालापासून ब्रिकेट्स आणि पॅलेट्स बनतील आणि ते ब्रिकेट्स आणि पॅलेट्स एक तर त्या कोजनरेशन प्लांट्सला पाठवू किंवा आपल्याकडेच अशी एक विद्युत ऊर्जा तयार करू. असे काही प्रकल्प या राज्यामध्ये त्या MNREच्या मार्फत अर्थात MEDA मेडा नावाची एक संस्था नोडल एजन्सी यासाठी महाराष्ट्रात काम करते आणि ती अशा उद्योगांचं पाहणी करून अप्रुव्हल त्याला देत असते. उदाहरणार्थ या राज्यामध्ये 143 असे प्रकल्प आतापर्यंत सँक्शन झाले आहेत. त्यामुळे 150 पासून तर 200 मेगावॅट पर्यंत प्रति उद्योगामध्ये विद्युत निर्मिती होत असते. आपला प्रश्न असा आहे की या सगळ्या खटाटोपामध्ये, या सगळ्या भानगडीमध्ये, या सगळ्या व्यवहारामध्ये, या प्रगतीमध्ये ऊर्जेमधल्या शेतकऱ्यांचा काय वाटा आहे तर आपण त्यामध्ये थर्ड पार्टी न राहता आपणच ती निर्मिती करू शकतो काय ही कल्पना आपण समोर आणत आहोत. यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा यामध्ये रोजगाराचा प्रश्न मिटेल, शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मिटतील, गावातल्या गावात गावं ऊर्जेवर किंवा विद्युतच्या बाबतीमध्ये स्वयंभू होतील, विजेच्या बाबतीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी साधता येतील. आपण याचं एक ड्राफ्ट निवेदन करून शेतकऱ्यांच्यावर जास्तीत जास्त लोकांच्या सहाय्य घेऊन आपण तो मिनिस्ट्री ऑफ एनर्जी इकडे तो समोर देऊ शकतो अशी आपली कल्पना आहे. बरं, मुद्दा असा की आत्ताच हा विषय काढण्याची गरज काय तर आत्ता समोर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या निमित्तानं बरेच पक्षाचे उमेदवार तुमच्या गावागावात येत आहेत. तर त्या उमेदवारांच्याकडनं आपण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा आत्ताच टाकून घेतला तर पुढे आपल्याला अडचण येणार नाही. मग तो उमेदवार उद्या निवडून येईल किंवा नाही येईल पण त्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा असल्यास आपण त्याला सहकार्य करू, सपोर्ट करू अशी आपली त्याच्याप्रती भावना असली पाहिजे. किंवा ह्या सगळे ड्राफ्ट किंवा हे सगळे पॅम्पलेट्स वगैरे जे असतील पुढं प्रचार साहित्य आम्हाला पुढं आमच्या एव्हिडन्स म्हणून वापरता येईल की हे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळे आत्ताच्या प्रचारादरम्यान होणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा आला पाहिजे. तर मुद्दा असा असला पाहिजे की भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सगळ्या ऊर्जा योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वैयक्तिक लाभ करून देणार असा मुद्दा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात ॲड केल्यानंतर आम्हाला पुढची लढाई सोपी होऊन जाईल. त्यामुळे आज हा मुद्दा प्रकर्षाने समोर घेण्याची गरज पडत आहे. तेव्हा शेतकऱ्यांना, तरुणांना, बेरोजगारांना, ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वांनाच अशी विनंती आहे की ऊर्जा उद्योगामध्ये आम्हा सगळ्यांना सहभागी होता येईल. शासनाच्या योजना आहेत पण काही योजना आम्हाला थोड्या रिवाईज कराव्या लागतील, थोड्या बदलाव्या लागतील पण त्यासुद्धा आमच्या कामात घेता येण्यासारख्या आहेत. तेव्हा त्याला एक थोडंसं आंदोलन, चळवळ, लढाई म्हणून बघूयात. कारण ती आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याची लढाई आहे. ती आम्हाला स्वयंभू करणारी आणि आम्हाला आत्मनिर्भर करणारी अशी ती लढाई आहे. त्यासाठी आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लागणार आहेत. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपापल्या भागात प्रचार दरम्यान येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये, आपल्या भाषणामध्ये हे मुद्दे किंवा हा मुद्दा घेण्याची त्यांना विनंती करा, सूचना करा. नक्कीच ते घेतील. आमची लढाई पुढची सोपी होईल आणि ह्या निवडणुकानंतर ही लढाई संपणार नाही, आपण पुढच्या टप्प्यात पोहोचू. त्यावेळेस हे सगळं आम्हाला कामी येणार आहेत. सगळ्यांना सोबत राहण्याची या ठिकाणी विनंती, आवाहन करत आहे.
धन्यवाद.